माजी खासदार नवनीत राणा यांचे खाजगी पीए मंगेश कोकाटे भावावर चाकू हल्ला। आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। बातमी। अंजनगाव सुरजी येथील मंगेश कोकाटे यांचे लहान बंधू चेतन कोकाटे वय 32 वर्ष हे आपले मित्र येवले व खाडे याच्या सोबत मंगेश कोकाटे यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी रात्री 10च्या सुमारास दर्यापूर रोडवरील मुरादेवी गावाजवळील एका धाब्यावर जेवण करण्यासाठी गेले असता परतवाडा येथील 4 युवकांनी जेवणानंतर जोरदार चाकू हल्ला चेतन कोकाटे यांच्यावर केला। धाबाचे मालक साबीर भाई यांनी हल्ला करणाऱ्यांना प्रतिकार करून चेतन यांचे प्राण वाचवले। घटनेची माहिती रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर यांना मिळताच त्यांनी तात्काळ नाकेबंदी करून हल्लेखोर विहिगाव शेत शिवारात पळून गेल्याची माहिती मिळाली। रात्रभर कोबिंग ऑपरेशन करून पोलिसांनी परतवाडा लाल पूल येथील आरोपींना मोठ्या शिताफीने पकडून अटक केली आहे। आरोपी कालूसिंग पापासिंग बावरी वय 24 वर्षे राहणार परतवाडा, विरुसिंग जयसिंग बावरी वय 33 वर्षे आझादनगर परतवाडा, अनिल नंदकिशोर जांभेकर वय 19 वर्षे परतवाडा, भोला किसनू जांभेकर वय 25 वर्षे राहणार सिव्हिल लाईन्स परतवाडा यांना अटक केली असून आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 24/2025 कलम 109-11152352 351-235 BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। चाकू हल्ला कोणत्या कारणावरून झाला, प्रकरण सुपारीचे तर नाही ना, अशा चर्चा सामान्य नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे। चेतन कोकाटे यांच्यावर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो मनोज मेळे।